नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे सोमवार दिनांक 18 मे 2026। मित्रांनो, आज राज्याच्या विविध भागामध्ये पावसाची व्याप्ती ही वाढत चाललेली आहे। आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पाऊस असणार आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये कळवा। तुमच्या भागात पाऊस झाला असेल ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज 18 मे 2026 रोजी राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। तर आपण स्क्रीनवरती जसं बघू शकता, अरबी समुद्रामध्ये देखील चक्रीवादळाचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रावरती या ठिकाणी अवकाळी पावसाचे संकट हे पाहायला मिळते। आज जर या ठिकाणी विचार केला तर आपण या ठिकाणी बघू शकताय, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये अक्षरशः वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय। सांगली तसेच या ठिकाणी कराड, विटा, वडूज, सातारा, पाटण, चिपळूण, पुणे या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्या दुपारनंतर या ठिकाणी सरसकट मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। कोकण पट्टीमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, सोलापूर, अकलूज, नगर, करमाळा या भागामध्ये, या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर कालच्या तुलनेमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी जास्त करून आपल्याला सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तसेच जर मराठवाड्यामध्ये पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा, काही भागामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत पाहायला मिळतोय। तुळजापूर, लातूर, वैराग, बार्शी, धाराशिव तसेच कळंब या भागामध्ये आपल्याला हवामान हे दुपारनंतर ढगाळ पाहायला मिळते व काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो। हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असतो, त्यामुळे काही भागामध्ये अचानकपणे आपल्याला या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो, तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा देखील पाऊस हा पाहायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे। या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर कालच्या तुलनेमध्ये मित्रांनो या ठिकाणी पावसाचा जोर हा काही प्रमाणामध्ये वाढलेला पाहायला मिळतोय। तसंच विदर्भामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी यवतमाळ, वाशिम, अमरावती तसेच अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण विदर्भातील देखील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो हवामान ढगाळ आहे व या ठिकाणी सुद्धा पावसाला सुरुवात होताना, जोरदार पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते। गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, जळगाव, नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी, धुळे या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय। नाशिक, इगतपुरी भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज कालच्या तुलनेमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच या ठिकाणी पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। तसेच मराठवाडा, विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुम्हाला काय मित्रांनो शंका असतील तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।